नमस्कार. या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण झालंय. महाराष्ट्रात या निमित्तानं एक सामाजिक क्रांती घडली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच या क्रांतीची या एका वर्षाची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक प्रस्थापितांच्या पायाखालचं जाजम खेचून हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि त्या सत्तेच्या सोपानाचे मानकरी ठरले आहेत देवेंद्र, सरिता, गंगाधरराव फडणवीस. 2 दशकांची महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता संपवून महाराष्ट्रामध्ये एकापाठोपाठ एक अशा सलग 3 वेळेच्या निवडणुकांमध्ये स्वपक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. अशा प्रकारे सलग 3 वेळेला 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणारे नजीकच्या 2 दशकातले ते एकमेव नेता आहेत. त्यांच्या हातात येणारी सत्ता विरोधकांनी चोरून नेली होती, पण तरीही फडणवीसांनी निवडून आणलेला एकही आमदार या आधीच्या 5 वर्षांमध्ये फुटला नाही हे विशेष. त्याच्या जोडीला 2024च्या निवडणुकीमध्ये 288 पैकी 237 आमदार निवडून आणण्याचा पराक्रमही त्यांनी करून दाखवलाय. असं जनमत गेल्या 20 वर्षात कुणालाही मिळालेलं नव्हतं. या आधीच्या सरकारमध्ये जनमत नाकारलं गेलं होतं आणि म्हणूनच जनमत नाकारणाऱ्या मवियाला जनतेनं घरी बसवलं आणि फडणवीसांना जनादेश दिला. मी देवेंद्र, सरिता, गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र भाजपाचे सर्वात ताकदवान आणि प्रभावशाली नेते. देशभरातच काय तर ज्यांची जगभरात दखल घेतली जाते असं राजकीय व्यक्तिमत्व. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळालं आणि फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण इतिहासातील कुठल्याही विजयाप्रमाणेच हा विजयही खडतर होता. कारण एप्रिल ते मे 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात केवळ 9 जागा जिंकता आल्या. विरोधकांसह अनेकांना वाटलं आता महायुतीचं काही खरं नाही. महाविकास आघाडीत तर मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू झाली. पण फडणवीस शांतपणे रणनीती बनवत होते. त्यांना 2 गोष्टी जाणवल्या. पहिली गोष्ट, मतदारांची भाजपवरची नाराजी तात्पुरत्या स्वरूपाची होती. 2014 साली देशभरात जसा काँग्रेस विरोधात रोष होता तसा भाजपाबद्दल अजिबात नव्हता. दुसरी गोष्ट, लोकसभेदरम्यान जी चूक झाली ती विधानसभेदरम्यान करायची नाही आणि ती म्हणजे निवडणुकीचा नरेटिव्ह विरोधकांना ठरवू द्यायचा नाही. त्यासाठी एक तगडी योजना हवी ज्याची वाजत गाजत घोषणा करता येईल आणि ती लगेचच जनतेत लोकप्रिय होईल. आणि म्हणूनच 28 जून 2024 रोजी घोषणा झाली लाडकी बहीण योजना. 2,63,00,000 महिलांच्या खात्यात दर महिन्याला थेट 1,500 रुपये जमा होऊ लागले. ना कोणी मध्यस्थ, ना दलाल, ना कमिशन, ना भ्रष्टाचार. मात्र केवळ लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा विजय झाला असं म्हणणं बाळबोधपणाचं ठरेल. जून 2022 ते ऑक्टोबर 2024 या 2.5 वर्षात महायुतीचा कारभार, विविध लोकप्रिय योजना, पायाभूत सुविधांचे लोकप्रिय प्रकल्प, मोठी परकीय गुंतवणूक आणि अति आत्मविश्वासात वावरणारे विरोधक या सगळ्यामुळे महायुतीला 230 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. निकालानंतर कोणत्याही आघाडी किंवा युतीमध्ये रंगतं तसं सत्तानाट्य रंगलंच. मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स काही दिवस कायम होता. कारण 2.5 वर्षांच्या काळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. यंदा मात्र देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घोषित झालं आणि 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी तिसऱ्यांदा
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस त्यानंतर 4च दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर 2024ला बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि मोठा वादंग उफाळला. नव्या सरकारला लगेचच हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळावं लागलं. नंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2025च्या गणेशोत्सवादरम्यान मनोज जरांगे मुंबईत धडकले आणि सरकारसमोर पुन्हा मोठं आव्हान निर्माण झालं. मात्र हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचा GR काढून फडणवीसांनी हे आव्हानही लीलया पेललं आणि जरांगे समाधानी होऊन अंतर्वलीत परतले. कुठलंही सरकार म्हटलं की त्यासमोर संकटही येणारच. सरकारचा मुखिया म्हणजेच मुख्यमंत्री त्या आव्हानाला कसा सामोरा जातो हे सर्वात महत्त्वाचं असतं. शांत स्वभावाचे, अभ्यासू आणि धोरणी अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 11 वर्षात अशी अनेक आव्हानं यशस्वीरित्या पेलवली. त्यांची यापुढची वाटचाल कशी असेल याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.